ठाणे, नाशिक, रत्नागिरी आणि संभाजीनगर पालघरच्या जागेवरून महायुतीमध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे। या चारही जागा आपल्याच आहेत अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावलेल्या बैठकीमध्ये घेण्यात आली आहे। तर कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यमान खासदारांवर अन्याय होऊ देणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलाय। दरम्यान आजच्या बैठकीमध्ये काँग्रेसचा एक मोठा नेता शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। काँग्रेसचे काही आमदारही संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितले। त्यामुळे शिवसेनेत काँग्रेसचा मोठा नेता आणि कोण आमदार प्रवेश करणार हे आता पाहावं लागणार आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, एकीकडे महायुतीमध्ये काही जागांचा तिढा जो आहे तो निर्माण झालेला आहे, त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाहीये। ठाणे, नाशिक, रत्नागिरी आणि संभाजीनगर पालघरच्या जागेवरून महायुतीमध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे। या सगळ्यामध्ये या चारही जागा आपल्याच आहेत अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये घेण्यात आली आहे। तर कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यमान खासदारांवर अन्याय होऊ देणार नसल्याचाही विश्वास शिंदे यांनी व्यक्त केलाय। याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत आहेत। सूरज, संदीप, नक्कीच पाहायला गेलं तर वरती आता एक बैठक होती। त्या बैठकीमध्ये सर्व आमदार शिवसेनेचे आणि खासदार उपस्थित होते। त्यामध्ये आमदारांनी काही प्रमुख मागणी केलेली आहे की शिवसेना नाशिक, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या ज्या आपल्या हक्काच्या जागा आहेत त्या आपण सोडायच्या नाहीत, कारण आपल्यामुळे भाजप देखील सत्तेमध्ये आलेला आहे आणि आपल्यामुळे सगळ्यांना सत्तेची फळं टाकायला मिळाली आहेत असा जो मानस आहे तो आमदारांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आपण कुठेही तडजोड करायची नाही, आपण आपल्या हक्काच्या जागा घेऊन जायच्या अशी जी मागणी आहे ती काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असा विश्वास व्यक्त केलेला आहे की महायुती करताना काही तडजोडी कराव्या लागतात, मात्र कोणावरती अन्याय होणार नाही असा जो एक विश्वास आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे। आता पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे की ज्या आमदारांनी आपल्या जागा आपणच घ्याव्या अशी जी मागणी लावून धरलेली आहे त्यावरती आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी कोणती भूमिका घेणार, आता नेमकं महायुतीमध्ये नेमकं काय होणार ते पाहणं संदीप महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी सूरज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।